सुनेत्रा अजित पवारांचं नाव राष्ट्रवादीच्या नव्या राष्ट्रीय अध्यक्षा म्हणून घोषित करण्यात आलंय। मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक पार पडली आहे। 28 जानेवारीला उपमुख्यमंत्री अजित पवारांचं अपघाती निधन झाल्यानंतर पक्षाची धुरा नेमकी कुणाकडे जाणार या संदर्भात तर्कवितर्कांना उधाण आलं होतं। मात्र आधीपासूनच सुनेत्रा पवारांचं नाव सर्वाधिक चर्चेत होतं। दरम्यान सुनेत्रा पवारांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून एकमतानं निवड झाल्याचं प्रफुल्ल पटेलांनी जाहीर केलं। सुनेत्रांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी मोठे यश मिळवेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। तसंच अजित पवारांच्या अपघातावर आणि पक्षाबाबत उलटसुलट चर्चा करणाऱ्यांवर पटेलांनी निशाणा साधलाय। एकदा हात वर करून सुद्धा या आपल्या सुनेत्रा वहिनी अजितदादा पवार यांचा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून आपला सगळ्यांचा पाठिंबा आहे। आप सभी लोगों के ओर से मैं यहाँ पर घोषणा करता हूँ कि हमारे राष्ट्रीय अध्यक्ष पद पर श्रीमती सुनेत्राताई अजितदादा पवार की राष्ट्रीय अध्यक्ष करके यहाँ पर चयन हुआ है। शी हैज बीन इलेक्टेड एज द नेशनल प्रेसिडेंट ऑफ द एनसीपी नेशनलिस्ट काँग्रेस पार्टी। त्यांच्या अचानक जाण्यानं सगळी स्वप्न अर्ध्यावरून त्यांना सोडून जावं लागली, परंतु उनके सपने अधूरे नहीं रहेंगे। हम सब मिलकर और भी ऊंचाई तक हम सब लेके जाएंगे। आदरणीय दादा आज आपल्यात नाहीत हे अजूनही मन मानायला तयार नाही। हा आघात प्रचंड आहे। दरम्यान या कार्यक्रमात प्रफुल्ल पटेल यांनी राज्यसभेसाठी पार्थ पवारांच्या नावाची घोषणा केली आहे। आगे आने वाली राज्यसभा की जो चुनाव जो घोषित हो चुके हैं और जिसका 5 तारीख तक का नॉमिनेशन भरने का है, उस जगह के लिए पार्टी ने फैसला किया है कि श्री पार्थ अजितदादा पवार ये हमारे पार्टी के उम्मीदवार रहेंगे। तर राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवार गटाच्या नेत्यांसह रोहित पवारांवरही निशाणा साधलाय। ज्यांच्या काही घेणं नाही देणं नाही आपला पक्षाची, ते लोक आमच्या पक्षामध्ये आम्ही कसं चालवावं, आम्ही काय करावं, कोणत्या दिशेने जावं याचा आम्हाला उपदेश देत होते। ते तुम्ही बघितलं ऐकलंय, काय काय चाललं आहे ते सगळं तुम्हाला राजकारण माहीत आहे। ज्यांच्या मनामध्ये पोटात काय आणि तोंडात काय वेगळा असे लोक खूप सारे आता इकडे तिकडे फिरून राहिले, हे तुम्हा लोकांना आता स्पष्ट झालं असेल। आणि ज्या पद्धतीनं आम्ही म्हणजे वहिनी साहेबांना सुद्धा अनेक प्रकारे वेगवेगळ्या रीतीनं काही लोकांनी इनडायरेक्टली डायरेक्टली नाही बोलता येत, मग असंही इशारे करण्याचे प्रयत्न केले। अहिल्यानगर जिल्ह्यात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा लॉंग मार्च आता निर्णायक टप्प्यावर पोहोचलाय। आदिवासी शेतकरी आणि कामगारांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी राजूर ते अहिल्यानगर असा तब्बल 148 किलोमीटरचा हा पायी लॉंग मार्च काढण्यात आलाय। काल आंदोलकांनी संगमनेर तालुक्यातल्या निझरणेश्वर देवस्थानच्या प्रांगणात मुक्काम केला होता। दरम्यान काही मागण्यांवर अद्याप तोडगा न निघाल्यामुळे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्धार या आंदोलकांनी व्यक्त केलाय। आज सकाळी हा लॉंग मार्च लोणी गावाच्या दिशेने मार्गक्रमण करेल। लोणी हे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचं गाव असल्यानं या आंदोलनाकडे आता विशेष लक्ष लागले। आंदोलक लोणी इथं ठिय्या आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत।
नाशिकमध्ये मराठी भाषा दिनानिमित्त नाशिकमध्ये सुरू असलेल्या 4थ्या विश्व मराठी संमेलनाचं आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन होईल. दोन्ही उपमुख्यमंत्री यावेळी उपस्थित राहतील. सकाळी कुसुमाग्रज स्मारकाजवळून ग्रंथदिंडीला सुरुवात होईल. मंत्री उदय सामंत यांच्यासह इतर मान्यवर या ग्रंथदिंडीत सहभागी होतील. साहित्य भूषण पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे, विंदा करंदीकर यांना दिला जाईल. श्रीनिवास कुलकर्णींना जीवनगौरव पुरस्कारानं गौरवण्यात येईल. कुसुमाग्रज नगरीमध्ये विविध परिसंवाद, ग्रंथ प्रदर्शन आणि सांस्कृतिक कार्यक्रम या निमित्तानं पार पडतील. मुंबई महापालिकेचं कामकाज पूर्णपणे मराठीतच हवं अशी मागणी भाजपचे स्वीकृत नगरसेवक प्रवीण छेडा यांनी महापालिका सभागृहात बोलताना केली आहे. महापालिकेमध्ये अधिसूचना काढताना होत असलेल्या इंग्रजी भाषेच्या वापराला प्रवीण छेडा यांनी आक्षेप घेतलाय. मुंबई महापालिकेमध्ये अभियंत्यांच्या पदोन्नती प्रक्रियेमध्ये मराठी भाषा येणं आणि परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक असल्याचं मतही त्यांनी व्यक्त केलंय. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पदोन्नती देताना मराठी भाषेची अट तपासण्यात येते, याकडे प्रवीण छेडा यांनी लक्ष वेधलंय. पदोन्नतीसाठी अटी लावणाऱ्या मुंबई महापालिका प्रशासनानं कामकाजातही पूर्णपणे मराठीचा वापर करावा अशी सूचना त्यांनी केली आहे. मराठी भाषा पात्रता पूर्ण न केलेल्या अधिकाऱ्यांची पदोन्नती प्रकरणं प्रलंबित ठेवण्यात आली आहेत. हा मुद्दाही त्यांनी यावेळी मांडला आहे. आम्ही जे सांगतो की जेव्हा महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांकडे आम्ही जातो किंवा कुठल्या एखाद्या पत्राला आम्ही पत्र मराठीमध्ये लिहून देतो तर त्याचं उत्तर आम्हाला इंग्रजीमध्ये येतो. आणि जेवढे महानगरपालिकेचे सर्क्युलर निघतात ते सगळे इंग्रजीमध्ये लिहितात. मग का मराठीचा आपण आग्रह करतो आम्ही, मग तरी तुम्ही उत्तर ते इंग्रजीमध्ये जर मिळत असेल, सगळे सर्क्युलर इंग्रजीमध्ये मिळत असेल, तर माझी अशी महापौरांना विनंती होती की 27 फेब्रुवारीला मराठी भाषा दिवस आहे. त्या दिवसापासून कंपल्सरी करा की प्रत्येक जे काही अधिकारी आहेत त्यांनी जे काही सर्क्युलर निघत असेल महानगरपालिकेमध्ये ते मराठीमध्ये निघाले पाहिजे अशी मी मागणी केली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं मराठी भाषा गौरव दिनानिमित्त शिवाजी पार्कात अभिजात पुस्तक प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलंय. एबीपी माझाचे मुख्य संपादक राजू खांडेकर आणि खासदार संजय राऊत यांच्यासह विविध वृत्तपत्र आणि वृत्तवाहिन्यांच्या संपादकांच्या हस्ते काल या पुस्तक प्रदर्शनाचं उद्घाटन करण्यात आलंय. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित होते. हे पुस्तक प्रदर्शन येत्या 1 मार्चपर्यंत सुरू राहील. रायगड जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झालाय. 12 मार्चला अलिबागच्या मुख्यालयात अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी निवडणुकीची प्रक्रिया पार पडेल. रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी परिपत्रक काढत निवडणुकीची अधिकृतरित्या घोषणा केलेली आहे. दरम्यान महायुतीतील भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील रस्सीखेच सुरू असून 12 मार्चला त्याला पूर्णविराम मिळणार का, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष असेल. अमरावती महापालिकेमध्ये काँग्रेसनं 2 स्वीकृत नगरसेवकांची निवड केली असली तरी पक्षातील अंतर्गत गटबाजी समोर आली आहे. काँग्रेसच्या महिला शहराध्यक्षा जयश्री वानखेडे यांनी निवड प्रक्रियेत आपल्याला डावलल्याचा आरोप केलाय. तर दुसरीकडे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सचिव आसिफ तक्कल आणि इतर पदाधिकारी यांनी स्पष्ट शब्दात नाराजी व्यक्त करत पक्ष 1-2 लोकांच्या निर्णयानं चालू शकत नाही असं म्हटलंय. या निर्णयाच्या विरोधात वरिष्ठांकडे तक्रार करण्याचा इशारा आसिफ तक्कल यांनी दिला आहे. स्वीकृतसाठी बघा, म्हणजे कारण महिला काँग्रेस म्हणून मी एक कोअर कमिटीमध्ये महिला आहे आणि आम्हाला या गोष्टीची कुठेच काही कल्पना नाही. तर युवक काँग्रेस असो, महिला काँग्रेस असो, आणि या सगळ्यांना कोअर कमिटीत असलेल्या लोकांना याची माहिती नाही. परंतु काय की स्वीकृतसाठी आम्ही म्हणजे मी महिला काँग्रेस म्हणून मी स्वतःचं माझं मत मांडते की मी तिकीट घेतली नाही, मी या प्रभागामध्ये मेहनत घेतली. मला जेव्हा शब्द दिला जातो तेव्हा मी या गोष्टीला हे केलं की मला डावलल्या गेलं कुठे. ये जो शहर कांग्रेस कमेटी है, इन्होंने हमारे पद अधिकारी है, हम कोर कमेटी में है. महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमेटी के सचिव नजीर खान बीके साहब है, माजी नगर सेवक हमारे सलीम बेग साहब है, अफजल चौधरी साहब है और असरार आलम साहब है. जितने भी यहाँ खड़े हैं माजी सब यहाँ पर हमने जमा किए हैं. हमारा बोलना एक ही है कि भाई कोई भी समाज को देना था, लेकिन कैसा है, हमको विश्वास में तो लेके दो कम से कम. हम भी पदाधिकारी है, ताई के पास जाएंगे और ऊपर वरिष्ठों के पास में भी हम जाने वाले हैं. ये शिकायत हम करेंगे. भाजपचे खासदार अशोक चव्हाणांनी पुन्हा नाव न घेता राष्ट्रवादीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकरांवर निशाणा साधलाय. नांदेडमध्ये घड्याळ आता बंद पडतंय, ते कसं चालू ठेवायचा हा मोठा विषय आहे असं वक्तव्य अशोक चव्हाणांनी केलंय.
घडी हळूहळू बंद होऊ लागलेली आहे. त्यामुळे घडी चालू कशी ठेवायची हा विषय आहे. त्यामुळे महापालिकेची ही जी घडी आहे महापालिकेची घडी चांगली बसली आहे. घड्याळ जे आहे ते नियमित चालू राहील अशा प्रकारांमध्ये आपण 2-3 वेळा केलं, रिपेअर केलं बंद पडते, रिपेअर केलं घडी चालतच नाही, हा प्रॉब्लेम आहे. त्यामुळे त्या टावरवरचं घड्याळ हे नियमित चालेल याकरता दक्षता घ्या आणि झाड मोठं होणार नाही टावरवरचं त्याआधी काढा. नांदेड वाघाळा महापालिकेच्या नवनिर्वाचित महापौर कविता मुळे, उपमहापौर दीपक रावत आणि सभागृह नेते महेश कनकदंडे यांची पहिली पत्रकार परिषद पार पडली आहे. या परिषदेमध्ये शहराचा विकास आराखडा महापौर मांडतील अशी अपेक्षा होती, मात्र राज्यसभेचे खासदार अशोक चव्हाण यांनीच पुढाकार घेत पुढील 100 दिवसात शहरात कोणती विकास कामे राबवली जाणार आहेत याची सविस्तररित्या माहिती दिली आहे. यामुळे या पत्रकार परिषदेची जोरदार चर्चा रंगली आहे. तब्बल 28 वर्षांनंतर भारतीय जनता पक्षाचा महापौर नांदेडमध्ये विराजमान झाला असून या यशामध्ये अशोक चव्हाण यांचा सिंहाचा वाटा मानला जातो. महापौरपद भाजपकडे गेले असलं तरी महापालिकेचे राजकीय केंद्रबिंदू अजूनही अशोक चव्हाणच असल्याचं या पत्रकार परिषदेद्वारे स्पष्ट झाल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. आजपासून 100 दिवसामध्ये ज्या ज्या गोष्टी करणं शक्य आहे तो कृती आराखडा या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे. प्रामुख्याने ज्या गोष्टी तातडीने सफाईचं काम आहे, पाणी पुरवठ्याचे विषय आहेत, ट्रॅफिकच्या समस्या आहेत, अशा अनेक समस्या, मलनिस्सरणाचं काम आहे, स्मशानभूमीचे जी कामं आहेत, अशी अनेक महत्त्वाची जी कामं जी प्रगतीपथावर आहेत किंबहुना नव्याने हाती घ्यायची आहेत, अशा सर्व कामांना तातडीने पूर्ण करण्याच्या दृष्टीने आम्ही काही कृती कार्यक्रम समोर ठेवलेला आहे. महापौरांनी सुद्धा त्याच्यामध्ये आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे आणि त्याच्यामुळे त्याची अंमलबजावणी पुढील 100 दिवसांमध्ये युद्ध पातळीवर निश्चित केली जाईल. बीडच्या गेवराई शहरात शिवरायांच्या पुतळ्यावरून तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. धुळे सोलापूर महामार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज चौकात उभारलेला अश्वारूढ पुतळा वाहतुकीस अडथळा ठरत असल्यानं पालिका प्रशासन तो नियोजित जागी हलवण्याच्या तयारीत आहे. मात्र शिवप्रेमींनी या निर्णयाला तीव्र विरोध करत पोलीस ठाण्यासमोर मोठी गर्दी केली. प्रशासन आणि आंदोलकांमध्ये समन्वयाचा प्रयत्न सुरू असून या वादावर तोडगा निघतो का हे पाहणं महत्त्वाचं असेल. महाराष्ट्रातील पळसदरी आणि कर्जत स्थानकादरम्यान उतारावरून एका मालगाडीचं अचानकपणे नियंत्रण सुटल्याची घटना घडली आहे. मात्र उतारावरून मालगाडी खाली धावल्यामुळे अनर्थ मोठा टळलाय. सुदैवानं घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये. घटनेनंतर रेल्वे प्रशासन सतर्क झालं असून मध्य रेल्वेकडून सविस्तर चौकशी सुरू करण्यात आली आहे. प्राथमिक माहितीनुसार गाडी चालवणाऱ्यांमध्ये प्रशिक्षणार्थी लोको पायलटचाही समावेश होता. वर्धा जिल्ह्यात ओएसडी नियुक्तीवरून वाद पेटलाय. ज्ञानदा फणसे यांची नियुक्ती नियमबाह्य असल्याचा आरोप काँग्रेसनं केला असून जिल्हाध्यक्ष मनोज चांदूरकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये हा मुद्दा उपस्थित केलाय. फणसे या शहरी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या ओएसडी म्हणून नियुक्त असल्याचं सांगितलं जात असलं तरी प्रत्यक्षात त्या पालकमंत्री पंकज भोयर यांच्यासोबत कार्यरत असल्याचा आरोप करण्यात आलाय. या नियुक्तीची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी काँग्रेसनं केली आहे. वर्धा जिल्ह्याच्या पालकमंत्री साहेबांकडे जे आता ओएसडी म्हणून कार्यरत आहे, विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून ज्या कार्यरत आहे, ज्ञानदा फणसे ज्या जिल्हा परिषद वर्धाच्या पहिले उपमुख्य कार्यकारी अधिकारी होत्या आणि तेथून उसनवारी तत्वावर शासनाच्या आदेशाप्रमाणे त्यांची एका विभागात ओएसडी म्हणून नियुक्ती झाली आहे. ज्या ठिकाणी त्याची बदली झाली त्या ठिकाणी न जाता त्या दुसऱ्या विभागाच्या आस्थापनेवर कार्य करत आहे. त्याच्यासोबत त्याच्या जे जे लोक याच्या जबाबदार आहे हे झाकणारे त्याच्यावरही कारवाई करावं. आला टाइम तर याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.